मनोजने तोरण लावलंय बघा बाहेर, ते कलरफुल मस्त दिसतंय ना. आणि आजूबाजूला या झेंडूच्या माळा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे हरतालिका आणि तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आवरून झालं, देवपूजा सुद्धा झालेली आहे. आता कहाणी वाचायची राहिलेली आहे. तर अजून सगळं आवरायचं आहे, लेपन करायचं आहे. तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. तयारी तर झालेली आहे. सुंदर अशी साडी नेसलेली आहे मी आणि हा ब्लाऊज आणि गळ्यात हे घातलेला आहे. खूप दिवसानंतर गळ्यात हा नेकलेस घातलेला आहे मी. छोटेसे झुमके, छोटंसं मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या. हिरव्या बांगड्या तर मला आवडतात नेहमी. आणि सिंपल लुक केलेला आहे. खूप असं मला काय हेअरस्टाईल करायला जमलं नाही, कारण की घरात खूप जास्त कामं होती आणि बाकीच्या सर्व गोष्टी आवरायच्या सुद्धा आहे. काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे का खूप जास्त कामं होती त्यामुळे. तर चला आता अगोदर सगळं हळदीचं लेपन करून घेऊ, रांगोळी सुंदर काढू आणि दिवसभराचं जे आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आपल्या इथे बायका जमल्या असतील हरतालिकेची पूजा करण्यासाठी, पण इथे मी घरात एकटीच पूजा करत असते. चला, इथे हळद मिक्स करून घेतलेले आहे मी. आणि हे चाचे, हे अगोदरपासूनच भरपूर चाचे आहे. आता आपल्याला दारात हे लेपन पण करायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि देवापुढे सुद्धा रांगोळी काढायची आहे. अगोदर मी विचार केला दारात लेपन करून घेऊ आणि शुभ असतं ते. आणि हे बघा, हे पण आहे, ह्याच्यावर सर्व आहे. हो, तर हे आहे आपल्याकडे पावला आहे, सर्व गोष्टी आहे त्यामध्ये. आणि इथे आहे रांगोळी. तर या पिशवीमध्येच ना मी रांगोळी वगैरे ठेवलेली आहे. व्यवस्थित सगळं राहतं. आणि ही रांगोळी नाही पण 5 किलोपेक्षा जास्त रांगोळी असेल ही. आणि हे बघा, चला आता आपण सुरुवात करूया. छान धूप वगैरे फिरवायचं आहे. आणि आज आहे हरतालिका, तर मग आज स्त्रियांसाठी तर हा आजचा दिवस खूप स्पेशल आहे. चल बाबू सांग, इथेच ठेव. हा कलर घेते जेणे उठून दिसणार. स्वस्तिक काढते इथे मी. छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे. आता आपण वरती जाणार आहोत. देवापुढे सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आहे. पहिले हे पकडते का तू? हा कर, चल. देवापुढे पण रांगोळी काढले मी आणि देवपूजा सुद्धा सुंदर झालेली आहे. आता आपल्याला कहाणी वाचायची आहे. आता कहाणी वाचायला सुरुवात करू आपण. आणि हे मी केलं आणि हे विधीने केलं. पार्वतीने शंकराने विचारलं, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगलंसं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, देवपूजा झाली, कहाणी सुद्धा आपण वाचली आहे. धूप दाखवला आता पूर्ण घरात. आणि फराळाचं तुम्हाला माहिती आहे, आपण फळ सुद्धा खातो. मोस्टली फळच खातात, पण काही ठिकाणी साबुदाण्याची खिचडी सुद्धा खातात.
पण आता फक्त मनोजसाठी परिबेलासाठी काहीतरी मी बनवते पटकन. आणि तोरण वगैरे जे आहे ते आपल्याला सगळं लावायचं सुद्धा आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. परिबेलाला जस्ट मी आता पास्ता बनवून दिला आणि माझ्यासाठी मी आता चहा ठेवते. आणि मनोजचं तर कंटिन्यू ऑफिसचं काम चालू आहे. काल पण डेकोरेशन करायला जमलं नाही, त्याचं कारण हे का भरपूर कामं होती, त्यांना कंटिन्यू बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या. त्यामुळे मग संध्याकाळी मी ब्लॉग पण शूट केला होता, तो पण अर्धा. मग ते डेकोरेशन करणं झालंच नाही म्हणून तो ब्लॉग पण आला नाही. आणि कामं पण भरपूर होती. आणि मग म्हटलं जाऊ दे, हरतालिकाचा जो व्हिडिओ आहे तोच आपण बनवूया. आणि मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं की जास्त गॅप घेणार नाही, पण मग डेकोरेशन करायचं म्हटलं तर मग दोघांची गरज लागते, एकट्याने होत नाही. तुम्हाला माहिती टेबल वगैरे आणणं, पण ते काय पॉसिबल झालं नाही. आणि रात्रीच्या वेळेस आहे ना, जर डेकोरेशन करायचं म्हटलं तर मग थोडंसं दमायला पण होतं, मग एडिटिंग कधी करणार. मग त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आज परत सुट्टी घेऊन टाकते. तर चला आता चहा घेते मी. आणि आता तोरण वगैरे आपल्याला लावायचं आहे, तर ते सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या बेसमेंटमध्ये मी बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत, कारण की बरं पडतं, व्यवस्थित सुद्धा वस्तू राहतात, खराब होत नाही. आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्या वस्तू घेऊ शकतो आणि परत बॉक्समध्ये ठेवू शकतो. तर त्या घेऊन येते. आणि अर्धी तयारीनं म्हणजे जेवढं पण गणपती बाप्पासाठी ते जेवढं पण डेकोरेशनच्या वस्तू आहे किंवा गणपती बाप्पाच्या पुढे जेवढ्या पण वस्तू मी ठेवणार आहे त्या वस्तू मी ऑलरेडी काढून ठेवलेल्या आहे. तुम्हाला सुद्धा परत एकदा दाखवते. आता हे माझ्याकडे आता वेळ आहे, तर हे लावून देते मी. आणि तोरण सुद्धा लावायचं आहे. आणि हे बाहेर लावणार होती, बाहेरच्या दारात ऍक्च्युली, पण मी म्हटलं गणपती बाप्पा आता बसणार आहे तर हॉलमध्येच ऍक्च्युली मला असं वाटतं चांगल्या गोष्टी म्हणजे अट्रॅक्टिव्ह वस्तू लावल्या ना तर मग कसं चांगलं दिसतं. आणि हे बाहेर दुसरी जी प्लेनवाली झेंडूची माळ आहे ना ती लावणार आहे. आणि बाकीचं जे बाहेरचं तोरण वगैरे आहे ते मनोज लावतील, पण आता मला जेवढं पॉसिबल होत आहे तसं तसं मी करून घेईन. तोरण आणलेलं आहे, पण माहिती मोस्टली असं काही सण वगैरे असेल तर तेव्हा हे तोरण मी लावते. बाकीचे दुसरे जे आहे छान आणि सिंपल डिझाईनचे ते लावते, अधूनमधून बदलत असते, पण हे आता लावते. आणि हे जे सिंपल झेंडूची जी माळ आहे हे पुढच्या साईडला लावून देते मी. आणि हे जे आहे ना ते, तर हे आपलं जे ग्रिल आहे ना तिथे मी 1-2 लावण्याचा ट्राय करते, कारण की आता चांगलं दिसेल तिथे. म्हणजे आहे हे झेंडूच्या जेवढे पण माळा आहे ते लावते मी. आता गणपती बाप्पा येत आहे तर मग एकदम उत्साहात स्वागत तर झालं पाहिजे, त्याच्यामुळे या जास्तीच्या ऑर्डर करून ठेवल्या होत्या मी. 3च मी लावते, कारण की पुढे ना ग्रिल एकदम म्हणजे असं क्रॉस मध्ये आहे ना, तर त्यामुळे मग ते एकदम भिंतीला म्हणजे असं भिंतीला खाली जातील ना, म्हणून मग एवढं चांगलं नाही दिसणार. आता जेवढे ग्रिल आहे ना तर तेवढंच मी लावते. मनोजने तोरण लावलंय बघा बाहेर, ते कलरफुल मस्त दिसतंय ना. आणि आजूबाजूला या झेंडूच्या माळा आणि इथे एंट्रन्सला सुद्धा या माळा लावलेल्या आहेत. मला या ज्या 3 माळा आहे मी इथे लावल्या, छान दिसतंय ना. मस्त दिसतंय. आणि तसं असं समोर पण लावून झालेलं आहे दोन्ही साईडला. आणि हे आहे या ज्या माळा आहे आणि खाली पण अजून एक माळा आहे, तर ते आपल्याला गणपती बाप्पाचा जो टेबल आहे ना त्याच्या साईडने लावायचं आहे. आता थोड्या वेळाने काय करतो, हे जे सोफा वगैरे जे आहे ना आम्ही दोन्ही साईडला करून घेतो, मग मधली स्पेस आपल्याला मिळणार. हे कार्पेट सुद्धा आपल्याला आता टाकता येणार नाही. बघूया, जर याच्यावरती आपल्याला जर सोफा ठेवता आला तर चांगलं आहे मला असं वाटतं कार्पेटवर, कारण की गार लागतं नेहमी ना, आपण काढून ठेवतो ना. तर मी विचार केला अर्धा याच्यावर आपण ठेवलं तर काय हरकत नाही ना, ठीक आहे ना. कारण की परिबेला चालतं ना, हा म्हणजे फ्लोअर ना खूप गार असतं, तर मग कार्पेट असलं का कसं थोडंसं बरं वाटतं. पण बघूया, तसं तुम्हाला सांगू. आणि सगळं सामान तर काढून ठेवलेलंच आहे मी. आणि थोडंसं काम कमी झालेलं आहे, आता मेन राहिलेलं आहे आता गणपती बाप्पाचं डेकोरेशन, तर ते करूया. आणि जेवढी पण भांडी आहे, तामण आहे, कलश आहे, दिवा आहे, त्या वस्तू मला क्लीन करायच्या आहे. आणि ते क्लीन करण्यासाठी अजून एक मी वस्तू मागवलेली आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते, पण ते नंतर. तर आता मी काय करते, साडी चेंज करते, एखादा ड्रेस घालते छान.
कपडे वगैरे चेंज करून झाल्याच्यानंतर तुम्ही बघितलं डेकोरेशन वगैरे अगोदर करून घेतलं. त्याच्यानंतर मग नेहमीसारखं जे किचनचं आहे ते आवरून घेतलं. आणि आता जेवढी पण आहे ना भांडी आहे देवाची, म्हणजे पूजेचं ताट झालं आणि गणपती बाप्पासाठी हा जो दिवा लावते मी, अखंड ज्योत चालू असते, तर तो दिवा आहे. त्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी कलश आहे, परत नैवेद्याचं ताट आहे, हे दुसरं जे पूजेचं ताट आहे, तर हे आता मला क्लीन करून ठेवायचं आहे. आता क्लीन ठेवलं ना करून, तर मग संध्याकाळी जेव्हा डेकोरेशन करू तर त्यावेळेस मग मी त्या सगळ्या वस्तू अरेंज करून ठेवणार आहे. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. आणि मी लिक्विड आणलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं मी. मम्मी भारतातून आली होती तेव्हा ते लिक्विड घेऊन आले, त्याच्याने पण क्लीन करेल. आणि अजून एक वस्तू आणली होती त्याच्याने ना, पण ही भांडी खूप स्वच्छ होतात. अजून ते वापरलेलं नाही, आणून ठेवलेलं आहे मी, पण ते बघते मी कसं आहे आणि मग तुम्हाला सुद्धा दाखवते. आता हे जे आहे कॉपर पॉलिश पेस्ट, याने पण आहे ना ही भांडी चांगली निघतात. पण याच्यावरचे जे डाग असतात ना, तर ते थोडे थोडे राहतात, म्हणून एवढं चांगलं निघत नाही आहे. म्हणजे निघतात, म्हणजे अर्जंट जर असेल ना तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. पण त्यापेक्षाही मला असं वाटतं हे जे आहे ना हेच चांगलं आहे, कारण इतकं स्वच्छ लगेच थोडंसं टाकलं, क्लीन केलं आणि लगेचच स्वच्छ झालं आहे बघा. सगळी भांडी स्वच्छ करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याला काय करते मी, पुसून ठेवून देते. आणि टेबलच्या वरचं जे आहे ना काचेचं, तर ते आतमध्ये घेऊन आले मी. आणि जेवढं पण बाहेरचा सोफा आहे ना, तर त्याच्यावरच्या ज्या गाद्या आहेत त्या पण मी आता बेसमेंटमध्ये ठेवलं, म्हणजे मनोजने ठेवलं, कारण की संध्याकाळी पाऊस येणार आहे खूप. आणि टेबल पण आता थोड्या वेळात घेऊन येऊ, कारण की मनोजची मीटिंग चालू आहे. आता ऑफिसचं काम संपल्यानंतरच मग ते टेबल वगैरे घेऊन येता येईल. आता हे एक काम होऊन गेलं माझं. फळं पण घेऊन आले, आंबे मिळाले. हे बघा, हे डॉमिनिक मँगोज आहे, खूप गोड असतं ते घेऊन आले मी 1 किलो. आणि मागच्या वेळेस मी कालच गेले होते इंडियन स्टोअरला, तर दुसऱ्या स्टोअरला मँगोज अवेलेबल नव्हते. इव्हन आता पूजेची पानं पण अवेलेबल नाही आहे, आंब्याची नाही, किंवा पूजेची पानं अवेलेबल नाही, तर आणि केळीची पानं सुद्धा अवेलेबल नाही. आणि जेव्हा काय सण वगैरे काय राहत नाही ना, तेव्हा हे सगळं अवेलेबल असतं. आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असतं ना, तर तेव्हाच ते अवेलेबल राहत नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही. हे पण आहे मोठं ताट, आपण आरती वगैरे करतो ना, तर त्याच्यासाठी मग मी हे यूज करते. सर्व झालेलं आहे व्यवस्थित. नैवेद्य दाखवायचं, हे मोदकाचं वेगळं असणार, नैवेद्याचं ताट असेल दुसरं, जे स्वयंपाक करणं तो वेगळा असणार. त्याच्यावरचं झाकण इतकं खराब झालं होतं ना, आता तरी एकदम क्लीन दिसते. असं नाही तर खूप खराब झालं होतं. इव्हन हे सुद्धा, कलश सुद्धा, नारळ सुद्धा मिळाला मला असं. आणि इथे असंच नारळ मिळतं, म्हणजे आपल्या इथे कसं पूर्ण शेंडी सकट असतं नारळ, पण इथे असं सोललेलं असतं. पण यावेळेस तरी थोडीशी शेंडी आहे, नॉर्मली हे पण राहत नाही, पण इथे अशीच नारळ मिळतात. काय करू शकतो, असं जे अवेलेबल आहे त्यामध्ये मग पूजा वगैरे करावी लागते. तरी आता बऱ्यापैकी सर्व सामान अवेलेबल व्हायला लागलं, थोडंफार का असेना तरी. नाही तर अगोदर तर काहीच नव्हतं 4-5 वर्षापूर्वी. हे आता साईडला ठेवून देते मी. आणि वॉटरमेलन आणलेलं आहे, ते फ्रीजमध्ये ठेवलं. आणि आता ते कट करून घेते, परिबेलाला सुद्धा देते ते कट करून. इंडियन स्टोअरमधनं मी मँगोज आणले, तर मेहंदीचा कोण पण आणला. ऍक्च्युली मला काल काढायची होती मेहंदी, पण वेळ मिळाला नाही. पण आज वेळ आहे माझ्याकडे, तर सर्वात अगोदर मी बेला मॅडमला मेहंदी काढायला बसले. ती काय ठेवत नाही. आता 5 मिनिटं झाले का नाही लगेच म्हणते मी वॉश करते. तिला म्हटलं मी इथेच लावते तुला मेहंदी, तर नाही म्हणते मला इथपर्यंत काढायची, जसं इंडियाला काढली होती मला एवढी काढायची. आता काढते तिला मेहंदी, त्याच्यानंतर मग मला मेहंदी काढणं. 1 तास जरी ठेवली ना मी तरी काय हरकत नाही. ऍक्च्युली ते हरतालिका आहे तर. आणि हे असं मेहंदी काढणं अगोदर भारतामध्ये खूप जास्त व्हायचं. नेहमी आपण काही ना काही सण वगैरे असायचे ना, तर मग मेहंदी काढायचे. पण आत्ता खरं सांगू का, मेहंदी काढायचं विसरूनच गेलेली आहे मी. आठवण सुद्धा राहत नाही. खूप रेअरली दिवाळीमध्ये पण असं लगेच नाही का चला मेहंदी काढू. आपल्या तर कसं मेहंदीचे कोण घेतले का मेहंदी आर्टिस्ट असतात, तिथे जाऊन मेहंदी काढायची. पण आता ते काहीच राहत नाही, इव्हन लक्ष सुद्धा राहत नाही मेहंदी काढायचं. पण आता आठवणीने मी मेहंदी घेऊन आले, आता मेहंदी काढते मी. मेहंदी कसं काय काढता येतं? मेहंदी ग मी खूप अगोदर कोर्स केला होता ना ग, आता काय एवढी प्रॅक्टिस राहिली नाहीये, पण ठीक आहे. गुडी होते थोडं. चला, तुला मोठीच पाहिजे होती ना तुला? आता मोठीच काढते मी. मेहंदी कधी एक्सपायर होती का ते? हो होते ना बाबू, जसं खूप दिवस झाले ना
तर मग त्याला कलर नाहीत बाबा. आता माहित नाही, इथे पण खूप दिवसाचं राहतं. आपल्या इथं कसं इंडियामध्ये कसं खूप फ्रेश बनवतात ना. कलर हे ब्राऊन आहे ना, डार्क ब्राऊन, मग ते थोडं लाईट ब्राऊन होतं. हा का? हा, इंडियाला झालं होतं तसं. आपण ते फ्रेश मध्ये बनवतात ना, इथे खूप दिवसाचे राहतात, महिन्याचे असतात, 2-2, 3-3, 6-6 महिन्याचे असतात. मग माहित नाही आता कसं होतं, बघूया. हे पण पूर्ण ड्राय झाल्याच्या नंतर. ओके, हे पूर्ण ड्राय होऊ दे आणि त्यानंतर मग तू वॉश कर. ओके, लगेच करू नको, म्हणजे नेक्स्ट टाइम मी तुला काढणार नाही मेहंदी मग. ओके, असं थोडंसं टच करणं, मग हे बघणार की ड्राय झालं. नाही, मी सांगणार तुला कधी वॉश. म्हटलं ना मी तुम्हाला, लगेच वॉश करायच्या मागे लागते ती. मग तू काढतेस कशाला मग? काढायची पण घाई आणि ते वॉश करायची पण घाई. हा, मी म्हणे की ना, त्याच्या हातात आहे ना तुझं, कोणतं एक्सपायर होतं का? हो ना बाबू, ते जास्त दिवस असलं ना तर मग एक्सपायर म्हणण्यापेक्षा कलर नाहीत बाबू त्याला. मग फ्रेश असलं का जास्त कलर. ओके, हॅपी. सगळीकडे काढायचं मॅडमला. माझी मेहंदी काढून झालेली आहे आणि माझी सिम्पलच काढली मी. हे बघा, परीची पण काढून झाली आणि बेलाची पण झाली. कमेंट करा की ना कोणती जास्त आवडली. हो ना. आणि आता तुम्हाला मेहंदी काढायची असेल काढ. आता ही अशी म्हणजे बॅक साईडला मेहंदी काढली ना तर काम सुद्धा करता येतं, पण अशी काढली तर मग काही कामं करता येणार नाही. आता डेकोरेशन करायचं आहे म्हणून मग मी बॅक साईडलाच काढली, कारण बॅक साईडला जरी काढली ना तरी पण मग ती दिसते. 1 वर्षानंतर मी मेहंदी काढली, 1 इयर नंतर. चला, मेहंदी शैल्या मामा नाही ना, शैल्या मामाच्या लग्नाला काढली ती ना आपण मेहंदी, किती छान. त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता काढली. ते पण माझ्या लक्षात आलं मेहंदीचा कोण घ्यायचा आहे, नाही तर मग विसरले असे तर मेहंदी काढणं नसतं झालं. आता डेकोरेशनला सुरुवात करायचं आहे फायनली, कारण की म्हणून जस्ट आता ऑफिसचं काम संपलं आणि त्यामुळेच मी वाट बघत होते. 6:30 झालेले आहे, उशीर झाला. आता नॉर्मली आम्ही काय करायचो, हे जे कार्पेट आहे ना हे काढून घ्यायचो आणि रोल करून ठेवून द्यायचो. पण मी म्हणून म्हटलं कार्पेट कशाला काढायचं, कारण की हे खालचं जे फ्लोर आहे ना तर ते खूप असं गार होत जातं आणि मग असं वाटतं अरे आपण आरती वगैरे करताना पायाखाली काहीतरी पाहिजे. म्हणून म्हटलं कार्पेट असंच राहू द्या, फक्त खाली थोडंसं सरकून घेऊ आणि दोन्ही साईडला आम्ही जसं ठेवतो तसंच आहे. टेबल पण आम्ही आणून ठेवला जस्ट आता, आणि हा पण आता पुसून घेतला जस्ट, कारण की बाहेर होता ना आणि त्यामुळे मग आम्ही सगळं हे क्लीन करून घेतलं. आणि मी जस्ट आता व्हॅक्यूम क्लीनरने सगळं हे क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता मी काय करतो, हे जे सोफा आहे ना सेपरेट करतो आणि दोन्ही साईडला ठेवून देतो. ते जे मागचं आपल्या बॅनर लावायचं आहे ते लावून घेऊ. हो, टेबल हे काढून घेऊ, पहिले बॅनर लावून घेऊ, मग टेबल ठेवू. म्हणजे मग गणपती बाप्पाचं जी प्रिंट आहे ना ती मधोमध आली पाहिजे. गणपती बाप्पा आपण ठेवणार ना मूर्ती त्याच्या मागे. सोफा सरकून झालेला आहे, कार्पेट ठेवलं आणि आता आपण हे गणपती बाप्पाचं जे मोठं बॅनर आहे ना ते अगोदर लावतो. पहिले लागेल ते तिथे व्हॅक्यूम क्लीनर फिरून घ्यायचं का? कुठे? हो, इकडे. मग त्यानंतर हे सगळं क्लीन झालं का आपण मग सगळं लावून घेऊ. मेजरमेंट घेऊन आम्ही हे बॅनर लावलेलं आहे आणि बघत होतो गणपती बाप्पा सेंटर मध्ये दिसणार का नाही, तर बरोबर सेंटर मध्ये लावलेलं आहे. आणि तुम्ही बघा किती सुंदर दिसते ना ते. मस्त दिसतं एकदम. तर मेजरमेंट्स वगैरे घेतले प्रॉपर. ओढणी मिळाली होती. हो. कुठे? दुबईला साईबाबाच्या मंदिरामध्ये. हो, मला वाटतं आपण पूर्ण करायची का ओपन? हो, पूर्ण ओपन पण. हा, पूर्ण ओपन करायचं. म्हणजे आपल्याला दुसरं काय अजून ऍड करायची गरज नाही पडणार. उलट छान आहे. साईडने पण ते फुल राहील. हो. आणि गणपती बाप्पा येण्याचं म्हटलं का वेगळाच उत्साह राहतो सगळं करायला. मागे सरकू का थोडस? ठीक आहे, एकदम व्यवस्थित दिसतंय. फक्त हे ना आपल्याला असं करावं लागेल. ठीक आहे, ते करून घेऊ. तर डेकोरेशन असं करणं चाललंय. तुम्ही बघू शकता हे झेंडूच्या माळा आहे ना समोर असे लावलेले आहे आणि हे छोटे छोटे पॉट्स. असं लावायचं का? हो, नाही वरती घ्या ना, ते शुभ लाभच्या इथेच घ्या. हा हो, ते एकाच लाईन मध्ये चांगलं दिसतं. आता हे शुभ लाभ आणलं होतं, तुम्हाला माहिती आहे दाखवलं सुद्धा होतं मी वस्तू आणलं होतं तेव्हा. पण हे शुभ लाभ उठून दिसतंय आणि चांगलं सुद्धा दिसतंय. तर मग स्वस्तिक पण लावू शकतो, स्वस्तिक पण चेक करा, किंवा ते कलश पण लावू शकता तुम्ही. कलश लावूया. कलश लावूया. ओके. हो, हे बघा असं आहे.
आणि त्याच्यामुळे आता गणपती बाप्पाचं ते डेकोरेशन एकदम असं उठून दिसतंय. छान. परफेक्ट. खूप सुंदर दिसतंय मनुष्य. हे बघा. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि डेकोरेशन तर तुम्ही बघितलं. आणि हा हरतालिकेचा व्हिडिओ आणि हे डेकोरेशन, सिम्पलचं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.